बाईट्स अँड डिलाइट्समध्ये मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत गावरानी चण्याचे वडे। सगळे चणे वापरून आपण वडे तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी गावरानी चणा घेतलेला आहे, जो की आता हिवाळ्यामध्ये नुकताच तयार झालेला चणा आहे, तोच आपण इथे घेणार आहोत। या चण्यापासून आपल्याला वडे तयार करायचे आहे। त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, चण्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण हा चणा नुकताच आपण तयार केलेला चणा आहे। त्यामध्ये तो मशीनमध्ये काढतात तेव्हा त्यामध्ये कचरा काडी ही असतेच, सोबतच खडे सुद्धा असतात। हा गावरानी चणा असल्यामुळे आपण शेतामधून डायरेक्ट आपल्या घरी आणलेला आहे। हा मार्केटमध्ये किंवा दुकानामधून आपण विकत घेतलेला नाही, त्यामुळे बघू शकता या प्रकारे इथे असा कचरा तुम्हाला दिसणार आहे। तो पाण्यासोबत साफ होईल। 2 ते 3 वेळा तुम्ही छान चणा धुवून घ्यायचा, कारण यामध्ये माती सुद्धा असते, मळकट पाणी सुद्धा निघतं। स्वच्छ पाणी येईपर्यंत तुम्हाला हा चणा धुवून घ्यायचा आहे। बघू शकता या प्रकारे यामध्ये माती असते, त्यामुळे 2-4 पाण्याने तुम्हाला हे छान धुवून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाणी यामध्ये घालून तुम्हाला रात्रभर याला भिजत ठेवायचं आहे। झाकण ठेवून द्यायचं आणि रात्रभर याला आपण आता भिजत ठेवणार आहोत। इथे चणा हा छान रात्रभर भिजत घातल्यामुळे छान सोक झालेला आहे। यानंतर आपण इथे वड्यासाठी लागणारं वाटण तयार करणार आहोत। हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे अंदाजानुसार, तिखट लागत असेल तर जास्त घ्यायच्या, कमी तिखट पाहिजे असेल तर मिरच्या कमी घ्यायच्या। अद्रक, लसणचे 2 गाठी मी इथे घेतलेले आहे आणि जिरं घालायचं। याचं एक छान जाडसर वाटण तयार करायचं। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला चणे सुद्धा वाटून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये कांदा, टमाटर, जाडसर केलेलं वाटण, जिरं, त्यानंतर इथे आपण थोडे तीळ घातलेले आहे, ओवा सुद्धा घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे। बघू शकता चवीनुसार मीठ घालायचं, हळद घालायची, कॉर्नफ्लॉवर एक 4 ते 5 चमचे घालायचं आहे बाइंडिंगसाठी। चणा आहे ऑब्व्हियसली तो चिकट असेलच, बेसन सुद्धा बाइंडिंगचंच काम करतं, पण कॉर्नफ्लॉवर हा परफेक्ट इन्ग्रेडियंट आहे बाइंडिंगसाठी, त्याच्यामुळे 5 चम्मच इथे आपण कॉर्नफ्लॉवर ऍड केलेला आहे। त्यानंतर भरपूर प्रमाणामध्ये आपण इथे घेतलेली आहे पालक छान स्वच्छ करून घ्यायची आणि बारीक कापून घ्यायची। त्यानंतर इथे मी बारीक कट केलेला कढीपत्ता ऍड केला आहे आणि हे सगळं साहित्य मिक्स करून एक छान असं मिक्सचर तयार केलेलं आहे। त्यानंतर इथे या प्रकारे आपण वडे थापून घेणार आहोत आणि डायरेक्ट तेलामध्ये सोडणार आहोत। बघू शकता इथे वडे छान तयार झाले आहे, फुटले सुद्धा नाही। हातावर घेऊन तुम्हाला सरळ तेलामध्ये सोडायचे आहे। तेल कडकडीत गरम करायचं आहे। बघू शकता इथे तेल फारसं गरम झालेलं नाही, त्यामुळे वडा हा तेलकट होईल। सेकंड बघू शकता टाकल्याबरोबर बुडबुडे आले आहे, त्यामुळे तेल हे व्यवस्थित गरम झालेलं होतं, त्यामुळे वडा हा तेलकट होणार नाही याची काळजी घ्यावी। वडे तयार करताना तुम्हाला हाताला थोडंसं तेल लावावं लागेल, नाही लावलं तरी चालेल, बट लावलं तर बेटर राहील, त्यामुळे वडा हा हातातून सरकन सुटतो। आणि तेलामध्ये टाकताना सुद्धा तुम्हाला काळजीपूर्वकच वडा हा घालायचा आहे, जेणेकरून तेल अंगावर उडणार नाही। ही काळजी घेऊन तुम्हाला पूर्ण वडे हे छान तळून घ्यायचे आहे। गोल्डन रंगावर आपण हे वडे तळून घेणार आहोत। बघू शकता इथे हा वडा तयार झालेला आहे। छान क्रिस्पी वडा तयार होतो, खायला अतिशय उत्तम लागतात। तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता किंवा याबरोबर एखादी दह्याची चटणी सुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा। नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही चॅनलला फॉलो सुद्धा करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीज बघायला मिळेल आणि बनवायला सुद्धा मिळेल। तोपर्यंत आणखी रेसिपीज बघत चला, बनवत चला आणि खात राहा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।